मित्रांनो, अंगणवाडी भरतीबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता विषय अंगणवाडी मदतनीस मानधनी भरती 2025 सूचना प्रसिद्ध करण्याबाबतचा हा निर्णय तुम्ही इथे पाहू शकताय। तर इथं आपण थोडीशी माहिती पाहूयात मित्रांनो की यामध्ये अंगणवाडी सेविकेसाठी वय किती असलं पाहिजे, पात्रता काय असली पाहिजे, शिक्षण किती झालं पाहिजे, त्यानंतर अर्ज तुम्हाला कुठे भेटेल आणि तो अर्ज कुठे जमा करायचा आहे, त्यासोबतच किती तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही इथे पाहू शकता, वरील विषयांवर सविनय सादर करण्यात येते की महिला व बाल विकास विभागाचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर या कार्यालयाचे अधीनस्थ अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे भरण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले आहेत। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय लातूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीसच्या रिक्त पदे भरण्याबाबतचा हा GR आहे। तर यासाठी तुम्हाला अर्ज केव्हापर्यंत करता येणार आहे, तर इथे तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक 16/4/2025 आणि जाहिरातीनुसार कार्यालयात अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक तुम्ही इथे पाहू शकताय। अंतिम कालावधी हा जाहिरातीचे दिनांकापासून पुढील 10 कार्यालयीन दिवस म्हणजेच दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत सायंकाळी 5 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तुम्ही जर लातूर शहरामधून असाल तर तुमच्यासाठी आजची तारीख ही महत्त्वाची आहे, कारण आज लास्ट तारीख आहे। तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आजच्या तारखेमध्ये तुम्हाला तो अर्ज कुठे द्यायचा आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर थोडंसं आपण खाली येऊयात। इथे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय तर या जागा सर्वात पहिलं कोणकोणत्या गावामध्ये निघालेल्या आहेत हे पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय दिनांक 30/1/2025 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर या कार्यालयात अंतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ, रेणापूर नगर परिषद नगरपंचायत अंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रातील एकूण मदतनीस 6 यांच्या पदभरतीबाबत अर्जाचा नमुना अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व लातूर जिल्ह्याची अधिकृत संकेतस्थळ या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर इथे सर्वात महत्त्वाचा अर्ज स्वीकारण्याचा कालावधी तुम्ही इथे पाहू शकताय 30 एप्रिल म्हणजेच आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज स्वीकारता येणार आहे। त्यानंतर अर्ज कुठे द्यायचा आहे, तुम्हाला तो अर्ज कुठे भेटणार आहे आणि तो अर्ज कुठे द्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय अर्ज मिळण्याचे व स्वीकारण्याचे स्थळ। जर तुम्हाला तिथं जर अर्ज भेटत नसेल तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरती या अर्जाची PDF तुम्हाला दिली जाईल। तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून मित्रांनो प्रिंट काढायची आहे। त्यावरती जी माहिती तुम्हाला मागवण्यात आलेली आहे ती माहिती भरून तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर, त्रिमूर्ती भवन, उदय पेट्रोल पंप जवळ, बँक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला, बार्शी रोड, लातूर। तर या पत्त्यावरती तुम्हाला तो अर्ज जमा करायचा आहे। जर तुम्ही अर्ज केला नसेल तर आज 5 वाजेपर्यंत हा अर्ज तुम्हाला या पत्त्यावरती द्यायचा आहे। तर हा अर्ज तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्ही इथे पाहू शकता या PDF मध्ये तुम्हाला अर्ज हा भेटणार आहे। तर थोडंसं इथे पाहू शकताय किती रिक्त पदं आहेत हे सुद्धा इथे देण्यात आलेलं आहेत। नगर परिषद निलंगामध्ये 1 आहे, त्यानंतर अंगणवाडी क्रमांक सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत। तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल, तिथून तुम्ही ती PDF डाउनलोड करून संपूर्ण माहिती डीपमध्ये पाहू शकता। यामध्ये अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत। त्यासोबतच खाली येऊन तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे खाली आल्याच्या नंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर अंगणवाडी मानधनी पदासाठी नमुना अर्ज। तर अर्ज अशा प्रकारचा असणार आहे। हा अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे, इथे फोटो लावायचा आहे, जी काही माहिती मागितली आहे मित्रांनो ती माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारे भरायची आहे। जे काही अर्ज आहे तुम्ही इथे पाहू शकताय। त्यानंतर अशा प्रकारे खाली येऊन प्रतिज्ञापत्र सुद्धा आहे, त्यानंतर इथे खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर स्वयं घोषणापत्र आहे। हे संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला भरायची आहे आणि हीच PDF तुम्हाला मगाशी आपण जो पत्ता सांगितलेला आहे त्या पत्त्यावरती आज 5 वाजेपर्यंत जमा करायचं आहे। तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।